श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। शनिदेव नवीन वर्ष 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहेत। यामुळे नवीन वर्षात शनीच्या राशी बदलाने वृषभ राशीसह काही राशींना भरपूर लाभ मिळू शकतो। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनीला सर्वात शिस्तप्रिय, शक्तिशाली आणि बलवान ग्रह मानले जाते। तसेच शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो। शनी हा अत्यंत क्रूर ग्रह मानला जातो, कारण शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो। त्यामुळे त्याला कर्मदाता सुद्धा म्हणतात। शनी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याची 7.5 असते। व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनीच्या 7.5चा सामना करावा लागतो। शनी हा अत्यंत हळुवार चालणारा ग्रह आहे। शनीला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षाचा कालावधी लागतो। अशा स्थितीत शनीच्या राशी किंवा नक्षत्र बदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दीर्घकाळ प्रभाव पडत असतो। सध्या शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान आहे, पण नवीन वर्ष 2025 मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे। शनीच्या या बदलामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो। त्यांना आर्थिक लाभासह अनेक आनंदाच्या गोष्टी कानावर पडू शकतात। दृक पंचांगानुसार शनी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करेल आणि 3 जून 2027 पर्यंत या राशीत असणार आहे। अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना शनी राशी बदलाने खूप फायदा होऊ शकतो। डिसेंबर महिन्यात 5 ग्रहांच्या संक्रमणासोबत शुक्र आणि शनीची अद्भुत युती होणार आहे। वर्षाच्या शेवटच्या महिन्यात शुक्र शनीची शानदार युती झाल्यामुळे हा महिना नवीन वर्षाच्या सुरुवातीला आधी कमाईची उत्तम संधी घेऊन येत आहे। करिअर आणि आर्थिक बाबतीत वर्षाच्या शेवटचा महिना कर्क आणि कन्यासह 5 राशींच्या जीवनात प्रगतीचे आणि धनलाभाचे योग घेऊन येत आहे। नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच तुमचा बँक बॅलन्स वाढेल, आर्थिक स्थिती चांगली होईल। महिन्याच्या अखेरीस पैसे कमविण्याची उत्तम संधी असेल। त्यामुळे नवीन वर्षात शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊ। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे मीन राशीतील परिवर्तन फायदेशीर ठरू शकते। या काळात वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते। तसेच
भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच त्यातून फायदा देखील होऊ शकतो. या काळात तुम्हाला थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तसेच सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. ऑफिसच्या कामात थोडे टेन्शन वाटेल, ज्यामुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. या महिन्यात तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी चांगली योजना तयार करा. मातृतुल्य महिलेकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे लव लाईफ उत्तम असेल. या महिन्यात कुटुंबासोबत एखाद्या समारंभात सहभागी होणार आहात. प्रवासाचा योग असून प्रवास सुखाचा होईल. डिसेंबरच्या अखेरीस तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकाळापासून जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे. यासह तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अनेक काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना यश प्राप्त होईल. तसेच मोठा धनलाभ होऊ शकतो. पदोन्नतीबरोबर या लोकांचा पगारसुद्धा वाढू शकतो. या लोकांच्या कामाची प्रशंसा करण्यात येईल. व्यवसायात लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात हे लोक सहभागी होतील. या दरम्यान आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. या लोकांना धनलाभ होऊ शकतो. आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल. व्यवसायात नफा मिळणार. करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होईल. नशिबाची साथ मिळेल. या दरम्यान या लोकांचा धाडसीपणा वाढेल. विदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश प्राप्त होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात चांगले काम करणार. कुटुंबात आनंद दिसून येईल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना लाभ मिळू शकतो. कारकिर्दीत व्यवसायात आपणास यश प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्री वरिष्ठांचे सहकार्य व आशीर्वाद आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकेल. हा आठवडा आपल्यासाठी महत्त्वाच्या पदावर किंवा जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होऊ शकतो. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवन सुखद होईल. कौटुंबिक संबंध आनंदमय राहतील. आठवड्याच्या मध्यात विशेष व्यक्तींच्या भेटीने भविष्यात आपला फायदा होऊ शकतो. आपणास धनप्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. आपले छंद व मुलांशी संबंधित गोष्टी आपल्या आनंदास कारणीभूत होतील. आपली क्षमता, सहनशीलता व इतरांना मदत करण्याची इच्छा ह्यात वाढ होईल व त्यामुळे
आपणास अनेक लाभ होतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रवृत्तींचा विस्तार होईल. आपण आपले कुटुंब व समाज यासाठी योजनाबद्ध काम कराल. हा आठवडा आपल्यासाठी वृद्धी, समृद्धी व यशाने भरलेला होईल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने आपली स्थगिती झालेली कामे पूर्ण करण्यात आपणास यश प्राप्त होऊन आपले मन प्रसन्न होऊ शकेल. आपल्या कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास केल्याचा आपणास सुखद अनुभव येऊ शकतो. तसेच एखादा लाभसुद्धा होऊ शकतो. घर किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीत सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. विवाहितांना जोडीदारांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपली प्रकृती सामान्य राहिली तरी ध्यानधारणा किंवा योगासन करून आपण शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा करू शकाल. प्रेमीजनांच्या प्रेमास कुटुंबियांची संमती मिळाल्याने प्रेमाचे रूपांतर विवाहात करता येऊ शकेल. मुलाशी संबंधित बाबीत सुद्धा आपणास सहकार्य मिळेल. मुलांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्या आठवड्यात आपल्या संबंधांवर लक्ष द्यावे. सकारात्मकतेने येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा आपणास चांगला फायदा होईल. आज तुम्ही एका खास गोष्टीची काळजी घ्यावी. ती म्हणजे तुमच्या बोलण्यात मधुरता हवी. तुमच्या वाईट बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो. त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. तुमचे रखडलेले पेमेंट आज मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोणतेही काम करताना बुद्धिचातुर्याचा वापर करा. त्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. व्यवसायात चांगला नफा होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील. तुमचे दिवसेंदिवस होणारी प्रगती यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक संधी येणार आहेत. त्याचा लाभ घ्या. वर्षाच्या शेवटी परदेशात जाण्याचे योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. पण जोडीदारासोबत वाद घालू नका. वाढत्या कामामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होईल. दुसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे शनीचा राशी बदल मकर राशीसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना शनीच्या 7.5पासून आराम मिळू शकतो. बऱ्याच काळापासून जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंद येऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. मित्र किंवा कुटुंबांसह अनेक लहान ट्रिपचा प्लॅन ठरू शकतो. धार्मिक यात्राही होऊ शकते. तुमच्या आई वडिलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. अशा परिस्थितीत तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच यांच्या आयुष्यात सुद्धा सुख समृद्धी नांदेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील त्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. हे लोक त्यांच्या कार्याद्वारे एक नवीन वेगळी ओळख निर्माण करू शकतात. समाजात
या लोकांचा मान सन्मान वाढेल. तसेच हे लोक त्यांच्या वाणीच्या प्रभावामुळे इतर लोकांना प्रेरित करण्यात यशस्वी होऊ शकते. आर्थिक अडचण भासणार नाही. आरोग्य उत्तम राहील. कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. या दरम्यान नवीन प्रोजेक्ट किंवा डील फायनल होऊ शकते. या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. हा काळ या लोकांसाठी अतिशय फायद्याचा ठरेल. आपणास आपल्या कामाच्या वेळेत पूर्ण मेहनत करावी लागेल. दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठांशी संवाद साधून सामंजस्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी आपल्या पदानुसार वर्तन करावे. आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी नियमित व्यायाम व पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या भावना समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपल्या प्रणयी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात जास्त वेळ घालवावा. आर्थिक संकट येऊ नये म्हणून अतिरिक्त प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज भासू शकते. व्यावसायिक व सामाजिक जीवन यात समतोल साधताना आवश्यकतेहून जास्त वेळ खर्च करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात धैर्य व सामंजस्य टिकवून काम करण्याचा प्रयत्न करावा. आपले आरोग्य, प्रेमसंबंध व आर्थिक स्थिती ह्याकडे लक्ष द्यावे. त्याचा आपणास फायदाच होईल. असे केल्याने हा आठवडा आपण सहजपणे घालवू शकाल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपल्या प्रेमिकेच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबीय व स्नेही यांच्या नात्यातून मिळालेले प्रेम व समर्थन आपणास आनंद व सौख्याचा अनुभव करण्यास मदत करेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपण केलेली कामे व सौदे आपल्यासाठी लाभदायी होतील. ह्या आठवड्यात आपणास मोठ्या कर्जातून मुक्तीसुद्धा मिळू शकते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. ह्या आठवड्यात आपली रुची ध्यानधारणा व धर्माप्रती जागरूक झाल्याने आपणास एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास करण्याची संधीसुद्धा मिळू शकते. ह्या आठवड्यात सुखसोयींशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसे खर्च होऊ शकतात. तेव्हा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. या आठवड्यात आपण जीवनातील चांगल्या गोष्टी व सामाजिकतेचा आनंद घेऊ शकाल. समाजात सकारात्मक रूपात आपली उपस्थिती व सहयोगाद्वारा आपणास अधिक प्रसन्नता व आनंद अनुभव करू शकाल. हा आठवडा आपल्या जीवनातील सुखद अनुभवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना ऑफिस आणि व्यवसायात संमिश्र परिणाम देणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडे बंधन जाणवू शकते. बॉस तुमच्यावर दबाव टाकू शकतो. तब्येतीची खास काळजी घ्या. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असून मेहनतीचे फळ मिळेल. डिसेंबरच्या अखेरीस तुम्ही रिलॅक्स होऊन मनसोक्त आनंद घेणार आहात. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम परिणाम मिळतील आणि प्रगतीचे
नवीन मार्ग खुले होतील. मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात करिअरच्या दृष्टीने फलदायी असेल. करिअरमध्ये तुम्ही उत्तम प्रगती करून पुढे जाणार आहात. कामाच्या निमित्ताने प्रवास होणार आहे, त्याचा लाभ घ्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी कालावधी उत्तम असून नफा जास्त होणार आहे. कामाला पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता. तिसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे मीन राशीत परिवर्तन अनुकूल ठरू शकते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि त्याचे संबंध शनीशी अनुकूल असल्याने अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रामाणिक राहा आणि कठोर परिश्रम करा, ज्यामुळे तुम्ही खूप यश मिळवू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे, पण अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. यासह तुम्ही व्यवसायात केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांना व्यवसाय क्षेत्रात प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. कार्यक्षेत्रात हे लोक चांगले काम करू शकतात. आर्थिक क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून यांना सुटका मिळेल. व्यवसाय क्षेत्रात यांना लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. कामाचे व जबाबदारीचे दडपण असू शकते व त्यामुळे थकव्यास सामोरे जाऊ शकता. या दरम्यान मानसिक चिंतासुद्धा वाढू शकतात, परंतु आपणास घाबरून जाण्याची गरज नाही. कामाप्रती समर्पित होऊन या समस्यांचे निराकरण आपण करावे. व्यवसायात आपणात अंशतः लाभ होण्याची संभावना असल्याचे दिसत असल्याने अधिक उत्साह व कष्ट करून प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची आपणास गरज आहे. आपल्या योजना योग्य वेळी अंमलात आणण्यासाठी धीर धरणे हितावह होईल. प्रणय जीवनात लहान सहान वाद संभवतात. आपण समजूतदारपणा दाखवून त्यातून मार्ग काढू शकता. मित्र किंवा गुरुजनांच्या मदतीने आपण आपले प्रणयी जीवन सुधारू शकता. आठवड्याच्या अखेरपर्यंत वैवाहिक जोडीदारासह धार्मिक स्थळांचे प्रवास होण्याची संभावना असून त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपण चिंतित होऊ शकता. अशा वेळी आपण त्यांना आधार देण्यात व योग्य ती चिकित्सा सेवा प्रदान करण्यात मदत करावी. आपण कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील व त्यामुळे आपणास मोठ्या जबाबदारीची किंवा पदाची संधी मिळू शकते. कारकिर्दीत व व्यवसायात आपली उन्नती होण्याची व यश मिळण्याची संभावना आहे. जर यापूर्वी आपण व्यवसायात काही नुकसान झाले असेल तर ह्या आठवड्यात एखादा मोठा सौदा होऊन
त्या नुकसान भरपाई होऊ शकेल। या लाभामुळे आपले समाधान होईल। नोकरीत पदोन्नती सुद्धा संभावते। आपले व्यक्तिगत जीवन सुखद होईल। आपले प्रेम संबंध दृढ होतील। आपल्या प्रेमिकेशी जवळीक वाढेल। आपल्या दाम्पत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील। आपल्या दोघात सामंजस्य व प्रेम राहील। या आठवड्यात एखाद्या हितचिंतकाचा किंवा मित्राच्या मदतीने आपणास धनप्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात। त्यामुळे आपल्या संचित धनात वाढ होऊ शकेल। आपणास आपल्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवताना सावध राहावे लागेल। विद्यार्थ्यांना परीक्षेची स्पर्धेची तयारी करण्यास जास्त वेळ देऊन व मेहनत करून यश प्राप्त होऊ शकेल। विद्यार्थ्यांनी अध्ययनाप्राप्ती समर्पित व्हावे। स्पर्धेत यश प्राप्तीसाठी सतत मेहनत करावी। मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना उत्तम आहे। आर्थिक विषयात लाभ आणि व्यापारात धनलाभाच्या चांगल्या संधी मिळतील। प्रकृतीमुळे हळूहळू सुधार होत जातील। तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे कुटुंबीय नाराज असतील। व्यापारातील नवी गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल। तसेच हा महिना प्रेम जीवनात सुखाचा राहील। प्रेम जीवनात सुखद अनुभव राहतील। कार्यक्षेत्रात महिला बॉसमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि काम करताना असहज वाटेल। अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो। डिसेंबरच्या अखेरीस सेलिब्रेशन करणार आहात। मागील काही दिवसांपासून तुम्हाला होणारा शारीरिक त्रास कमी होणार आहे। मुलांकडून चांगली बातमी मिळेल। तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा। तुमच्या कामामुळे सगळेजण प्रभावित होणार असून तुमचे कौतुक आणि मान सन्मान होणार आहे। आज प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल। करिअर आणि नातेसंबंधात चांगले दिवस येतील। व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर राहील। नोकरीमध्ये कामाचा उत्साह वाढेल। मेहनत आणि नियोजनामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। पैशांची आवक चांगली राहील। प्रेम जीवनात आनंद राहील। जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल। व्यावसायिकांना विशेष लाभ होईल। व्यवसायात मोठा फायदा होणार आहे। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। वैयक्तिक संबंध सुधारतील। अनेक क्षेत्रात सकारात्मक प्रभाव पडेल। नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील। तुमच्या कामाचे कौतुक होईल। तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता अधिक आहे। करिअर क्षेत्रात नशीब तुम्हाला साथ देणार आहे। धैर्य आणि दृढ निश्चयी नसाल। संवादाच्या कमतरतेमुळे नातेसंबंधात समस्या निर्माण होऊ शकतात। नोकरीच्या बदलीचा सामना करावा लागेल। व्यवसायात स्वतःचा विकास न झाल्याने तोटा होईल। प्रवासात निष्काळजीपणामुळे धनहानी होईल। जोडीदारासोबत नात्यात तणाव निर्माण होईल आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील। चौथी भाग्यवान रास आहे कर्क राशी। डिसेंबर महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती आणि मान सन्मान वाढ होईल। प्रोजेक्ट निमित्त तुमचा प्रवास होणार आहे। महिलेची मदत प्रवासात होईल आणि प्रवास यशस्वी होईल। आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा असून या महिन्यात आराम करा। तब्येत सुधारेल। कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल। डिसेंबरच्या अखेरीस कोणत्या तरी तरुणाच्या मदतीने जीवनात सुख समृद्धी येईल। या राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यात
प्रगतीचे योग आणि व्यवसायात फायदा आहे. मन प्रसन्न राहील. प्रवासांद्वारे आनंदाची संधी मिळेल. तुम्ही विवाह संबंधित कार्यक्रमासाठी प्रवास करू शकता. या महिन्यात तुम्हाला सामाजिक कार्य पूर्ण करण्यासाठी काही खर्च करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात चढ उतार असू शकतात, पण शेवटी यश मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचं भाग्य चमकणार आहे आणि तुम्हाला मेहनतीचं जीवनात एक स्थान मिळवलेला एखादा व्यक्ती मदत करेल. डिसेंबरच्या अखेरीस तुम्ही जीवनाच्या एका नव्या टप्प्यावर पोहोचू शकता. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होतील. लांबच्या प्रवासातून करिअरमध्ये प्रगती होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन योजनांमधून चांगला नफा मिळेल. आर्थिकदृष्ट्या काळ बचतीसाठी अनुकूल राहील. करिअरमध्ये हुशारीने आणि उत्कृष्ट योजनांसह पुढे जाल. त्यात चांगले यश आणि आर्थिक लाभ मिळेल. कठोर परिश्रम आणि बुद्धीने ध्येय साध्य कराल. वर्षाच्या शेवटी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक काम तुम्ही कराल. जे लोक भागीदारीत काम करत आहेत त्यांचे पार्टनरसोबतचे संबंध अधिक चांगले राहतील. हा कालावधी आरोग्याच्या दृष्टीनेही अनुकूल आहे. तुमच्यासाठी शुभ संकेत असून भरभराटीचे योग तयार होत आहेत. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा प्लान कराल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना अंतर ठेवावे लागेल. वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जाल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रखडलेले पैसे मिळतील. काम पूर्ण न झाल्यास चिंतेत असाल. आज भाग्य 91% तुमच्या बाजूने असेल. गरिबांना अन्न वस्त्र दान करा. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या 12व्या भावात उपस्थित असल्याने तुमच्या आर्थिक निर्णयात सुधार या सप्ताहात तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसानामधून वर येण्यात मदत मिळेल. यामुळे एक वेळ परत गोष्टी पटरीवर येताना प्रतीत होईल. कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात अंशतीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडा व्यवहार करताना दिसाल. लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सप्ताहात इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्याकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही. त्यामुळे काही घाटाही होऊ शकतो. तथापि यामुळे तुम्ही आपली मेहनत योग्य दिशेत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच यशदायी सिद्ध होण्याची इच्छा दिसत आहे. सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि आपले मनोबलही या सप्ताहात बरेच वाढताना दिसेल. अशात स्वतःला तणावापासून दूर ठेवून फक्त आपल्या मनातील नकारात्मक विचारांना हानी देऊ नका. 5वी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी या महिन्यात आर्थिक लाभ होतील. तसेच तुमच्यासाठी धनलाभाचे शुभयोग बनत आहेत. प्रोजेक्ट यशस्वी होतील. प्रेम जीवनात सुख शांती असेल. या महिन्यात प्रवासातून लाभ होतील. ऑफिसमध्ये महिला सहकारी मदत करेल. कामे मार्गी लागतील. प्रकृतीत सुधारणा होईल. या महिन्यात बऱ्याच दिवसांपासून थकीत पैसे हाती येतील. कार्यक्षेत्रातही तुमच्यासाठी शुभयोग बनत आहेत. महिन्याच्या अखेरीस मजेदार कार्यक्रमात सहभाग घ्याल. आर्थिक लाभ असून कार्यक्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे शुभ संकेत आहेत. कामाच्या यशामुळे आत्मविश्वास द्विगुणित होईल.
प्रेम संबंधात आपापसातील संबंध दृढ होतील, तसेच एखादी सुखद वार्ता मिळेल. कौटुंबिक बाबतीत सुख समृद्धीचे शुभ योग बनत आहेत आणि आपापसातली प्रेम वाढेल. डिसेंबरच्या अखेरीस एखाद्या महिलेकडून मदत मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक सुधारेल. या महिन्यात प्रवासातून शुभ संकेत मिळतील आणि प्रवासातून तुमच्या मनासारखे परिणाम मिळतील. सकारात्मक विचार कराल, मनाचे एका निर्णय घ्या, ते फलदायी ठरतील. कुटुंबातील आपापसातील प्रेम वाढत जाईल आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. तसेच ज्या व्यक्तीने स्वबळावर यश मिळवले आहे अशा व्यक्तीची मदत तुम्हाला मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये यश मिळेल. मेहनतीचे फळ देखील मिळणार आहे. चांगल्या योजना आणि व्यावसायिक पार्टनरकडून नफा मिळेल. पैशांचे योग्य नियोजन केले तर कमाईसोबत बचत करू शकाल. या राशीत सूर्याचे संक्रमण नोकरी आणि व्यवसायात शुभ फल देईल. मेहनतीचे फळ मिळणार आहेत. कर्ज, कौटुंबिक समस्या आणि लांबचा प्रवास करावा लागेल. तुमच्या करिअरमध्ये सहकारी आणि वरिष्ठांसोबत समस्या उद्भवतील. कामाच्या ठिकाणी परिणाम होतील. व्यवसायात रणनीती नसल्यामुळे नुकसान होईल. तुमचा खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबत कठोर बोलण्याने संबंध बिघडू शकतात. डोळ्यांची आणि दातांची काळजी घ्या. नियमितपणे विष्णू सहस्रनामाचे पठण करा. तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याचा परिणाम स्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक निर्णयाला सरसतेसोबत घेऊ शकाल. ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती, तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या तुमच्या 9व्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह अशा गोष्टीसाठी खरेदीसाठी उत्तम आहे, ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशात तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवलात तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिक मेळ कुटुंबाच्या सदस्यांसोबत वाईट असेल. त्यांच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल. तुमच्या पूर्वीचे कठीण परिश्रम या सप्ताहात तुम्हाला उत्तम परिणाम देऊन आपल्या करिअरसाठी फलदायी सिद्ध होईल. अशात यावेळी तुम्ही सुखसुविधांच्या पूर्तीला विसरून आत्ता या योग्य वेळेचा लाभ घेऊन तुम्हाला कार्यक्षेत्रातच आपले मन केंद्रित करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. कारण तेव्हा तुम्ही पद उन्नतीची प्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात शिक्षणाचा हेतू ते विद्यार्थी जे विदेशात जाण्याची इच्छुक आहेत त्यांची विशेष आगमनाची शक्यता आहे. अंततः जर तुम्ही या दिशेमध्ये प्रयत्न करत आहे तर तुम्ही आपले प्रयत्न कायम ठेवा, कारण तुम्हाला नक्की यश मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.